छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांचा खरा इतिहास। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे एक नीतिवान राजा। छत्रपती संभाजी महाराज नीतिमत्तेच्या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच होते। छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी घडलेल्या काही घटना व संभाजीराजांनी घेतलेले काही निर्णयावरून संभाजीराजे अत्यंत नीतिवान उदारमतवादी परंतु त्याच वेळी स्वराज्याशी इमान राखणाऱ्या लोकांची कदर करणारे होते। हे स्पष्ट करण्यासाठी काही निवडक प्रसंग मी पुढे नमूद करीत आहोत। मोरोपंत पेंगळेच्या निधनामुळे रिक्त झालेली जागा त्यांच्या ज्येष्ठ पुत्रास निळोपंतास देऊन पेशवे पदाची वस्त्रे दिली होती। अण्णाजी दत्तोने राजद्रोहाचा कट केला होता, परंतु त्याची पूर्वीची कामगिरी योगदान लक्षात घेऊन संभाजीराजांनी त्यांना माफ केले। शिवाय त्यांना अष्टप्रधानात समाविष्ट केले होते। एके दिवशी राजे सभामंडपाकडे जात असताना प्रवेशद्वाराजवळ 15-20 मुसलमानाचा जथ्था उभा असलेला त्यांना दिसला होता, परंतु उशीर झाला होता म्हणून राजे वेगाने पुढे जात होते। तेव्हा त्यांच्या कानी शनी मंत्राचा जप पडला होता। अशा मंगल प्रसंगी शनीचा धावा कोण करीत असेल असा प्रश्न त्यांना पडला होता। राजे जागेवरच थांबले। पाहतात तर एक तरुण मुसलमान पोरगा तो मंत्र जाप करीत होता। राजांना मोठा प्रश्न पडला, मुसलमान आणि शनी मंत्राचा जप हे कसे शक्य होईल? तेव्हा राजाने त्या तरुणाची विचारपूस केली आणि कळले की तो तरुण आणि त्याच्या बरोबरचे 15-20 मुसलमान हे सर्व जातीचे ब्राह्मण होते व त्या सर्वांना जंजिरेकर सिद्धीने जुलमाने बाटविले होते, धर्मांतरित केले होते। तो तरुण म्हणजे हर्सुलचा गंगाधर कुलकर्णी आहे व बाकीचे ते 15 मुसलमान हे श्रीबागचे कोलटकर होते। त्या सर्वांनी राजांना आपणा स्वधर्मात घ्यावे ही विनंती केली होती। राजाने क्षणाचाही विलंब न करता चिटणीस बाळाजी पंतांना त्यांच्या शुद्धीकरणाची व हिंदू धर्मात पुन्हा घेण्याची आज्ञा दिली होती, परंतु बाळाजी आवजी राज्याभिषेकाच्या कार्यात व्यस्त असल्याने सोमाजी दत्तोने ती जबाबदारी आपणावर सोपवावे अशी विनंती केल्याने ती जबाबदारी सोमाजीकडे देण्यात आली होती। सर्व कटवाल्यांची राज्याभिषेकाच्या मंगलदिने नजर कैदेतून मुक्तता करण्यात आली होती। त्यांची पूर्वपुण्य त्यांच्या मदतीला धावली होती। एकनिष्ठ आणि सेवाभावी वृत्ती लक्षात घेऊन बाळाजी आवजींना चिटणीसपद दिले होते। तसेच हंबीरराव मोहित्यांची त्यांच्या पूर्वीच्याच जागी म्हणजेच सेनापती या पदावर पुनर्नियुक्ती केली होती। प्रल्हाद निराजींना न्यायाधीशांची वस्त्रे दिली होती। जनार्दन पंत डबेर झाले, तर दानाध्यक्ष मोरेश्वर पंडितराव आबाजी सोंदेवाकडे सुर्णविशी दिले, तर दत्ताजी पंतास वाक्यन्विस पद दिले गेले। अण्णाजी दत्तोंना मुजुमदारे देण्यात आली होती, परंतु त्यांना त्यांचा कपट कारस्थानी स्वभाव लक्षात घेऊन त्यांची सुर्णविशी काढून घेतली होती। उदारता दाखविताना हे राज्यकर्त्याला अखंड सावधानता कशी बाळगावी लागते याचे हे उत्तम उदाहरण आहे। सावत्र माता व कटाच्या सूत्रधार महाराणी सोयराबाई यांचाही सन्मान केला, तसेच दूध आये धाराऊंचा सन्मान केला। बालमित्र रायप्पा महाराजाचाही त्यांनी सत्कार केला। जात प्रमाण नव्हते, निष्ठा प्रमाण होते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शंभू राजाने भर दरबारात रायप्पा महाराजचा केलेला सत्कार आहे। दर्या सारंग आणि दौलत खान मायनाक भंडारी यांच्याकडे आरमाराची जबाबदारी नव्याने सन्मानपूर्वक देण्यात आली होती। शिवाय अष्टप्रधान मंडळात एका कर्तृत्ववान स्त्रीची मुलकी कारभारासाठी नियुक्ती केली गेली होती। ती स्त्री म्हणजे महाराणी येसूबाई। कारण बऱ्याच वेळा अष्टप्रधान मंडळातील बऱ्याच जणांना दुहेरी जबाबदारी स्वीकारत रणांगणावरही जावे लागत असे। कवी कलशांची निष्ठा लक्षात घेऊन त्यांना छंदोगामात्य हा किताब देऊन त्यांचाही अष्टप्रधान मंडळात समावेश केला गेला होता। एका उत्तर प्रदेशातील कर्तृत्ववान निष्ठावान व्यक्तीला स्वराज्यात मानाचे पद दिले गेले होते, परंतु त्यामुळे भूमिपुत्रावर अन्याय झाला अशी बोंब मात्र कोणी केली नाही। कारण कवी कलशा एवढी निष्ठा एखाद दुसऱ्या व्यक्तीकडेच असू शकते आणि पुढे त्यांनी ते आयुष्यभर सिद्धही केले होते। मोहोळजी घोरपडेंकडे पायदळाचे सेनापतीपद देण्यात आले होते।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील 8 पैकी 6 जणांचा नव्याने प्रधान मंडळात समावेश करून त्या सर्वांच्या सेवा ज्येष्ठतेचा संभाजी राजांनी मान राखला होता। त्याचबरोबर महाराणी येसुबाई व कवी कैलास अशा तरुण रक्ताला हे अष्टप्रधान मंडळात जागा देऊन हे कर्तृत्वाला संधी निर्माण करून दिली होती। जुन्या जाणत्यांचा अनुभव, नव्याची तडप यांचा अनोखा संगम अष्टप्रधान मंडळात करण्यात आला होता।